खर्चिक प्रकल्पातून भाजप श्रीमंत पक्ष शक्तीपीठ विरोधात 21 ऑगस्टला सांगलीत मोर्चा. शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्र सरकारचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि प्रस्तावित 805 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग आहे. वर्धा ते सिंधुदुर्ग या दरम्यान पसरलेला हा मार्ग राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळे, शक्तिपीठे, ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रांना जोडण्याच्या उद्देशाने आखला गेला आहे. मात्र या महामार्गाची घोषणा झाली तेव्हापासून या महामार्गाला विरोध करण्यात येत आहे. या महामार्गाच्या विरोधात आतापर्यंत कोल्हापूर, सातारा, परभणी व अनेक ठिकाणी आंदोलने झाली. परंतु आता पुन्हा एकदा या महामार्गाविरोधात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात येत्या 21 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सांगलीत आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी 12 ऑगस्ट रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची माहिती दिली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाविरोधात जनतेच्या मनात तीव्र रोष आहे. जनतेच्या याच भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी 21 तारखेला सकाळी 11 वाजता सांगलीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामार्ग होऊ नये यासाठी ज्या भागातून हा रस्ता जाणार आहे तिथे याआधीही अनेक मोर्चे काढण्यात आले आहेत, असे सांगत त्यांनी याबाबतची आठवण करून दिली. त्यामुळे येत्या 21 ऑगस्टला सांगलीत भव्य मोर्चा निघणार असल्याचे निश्चित झाले आहे.